नमस्कार, मी विक्रांत लवाळे. STV यूट्यूब न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या भारतात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. त्याचप्रमाणे प्रत्येक सण देखील तेवढ्याच आत्मीयतेने, प्रेमाने, आनंदाने व उत्साहाने साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे विशेष महत्त्व असते. असाच एक मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे रमजान ईद किंवा त्यास ईद उल फितर असेही म्हटले जाते. हा मुस्लिम बांधवांचा खूप मोठा सण आहे. ईद हा सण एकमेकांमध्ये स्नेहभाव वाढविणारा सण आहे. ईदचा सण इस्लामिक वर्षाच्या शोवल महिन्याच्या 1 तारखेला साजरा केला जातो. त्या अनुषंगाने इस्लापूरमधील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरा केला. मुस्लिम बांधवांनी नवे कपडे घालून जामा मस्जिद इस्लापूर येथे जाऊन नमाज अदा केली व नंतर 9 ते 10च्या दरम्यान इस्लापूर येथील कब्रस्तान येथे जाऊन नमाज अदा केली. रमजान महिन्यात तरावीह सुद्धा केली जाते. रात्रीच्या वेळी करण्यात येणाऱ्या प्रार्थनेला तरावीह असे म्हटले जाते. रमजान महिन्याचे रोजे, ज्याला आपण मराठीमध्ये उपवास असे म्हणतो, मुस्लिम धर्मियांचे रोजे हे फार कडक आज्ञा पालक असतात. रमजान महिन्यात पहाटे सूर्य उगवण्याच्या आधीच जेवण केले जाते. यावेळी भरपेट व पौष्टिक जेवण केले जाते. याला शहरी असे म्हणतात. त्यानंतर सूर्यास्तानंतर जेवण करून रोजा सोडतात. त्याला इफ्तार असे म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या संकटात जाऊन मदत करणारे रफिक पटेल यांचे स्वागत. माजी सरपंच सूर्यकांत बोधनकर तसेच वाघमारे व पवार यांनी रफिक पटेल यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. आपण पाहिलेली बातमी ही यश टीव्हीने सादर केली आहे. धन्यवाद.